1 कोटी यज्ञ अश्वमेध यज्ञाचं फळ. हा थोडासा विषय समजून घ्या. का हो? 7 दिवस कथा ऐकल्यावर एका यज्ञाचं फळ बरोबर आहे, 2 यज्ञाचं फळ बरोबर आहे, मी म्हणतो अगदी 100 यज्ञाचं फळ बरोबर आहे, पण कोटी ही संख्या थोडीशी जास्त वाटते की नाही? याचं कारण तुम्हाला मी सांगतो, नीट ऐका. हे काही जास्त नाही, हे काही कमी नाही. याच्या पाठीमागची तुम्ही भूमिका लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलीही गोष्ट केली की त्याची फलश्रुती सांगितली. उदाहरणार्थ नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम, येतं का नाही स्तोत्र? त्या स्तोत्रात काय म्हटलंय? येत असेल तर म्हणा. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. जपेत गणपति स्तोत्रम षड्भिर्मासे फलं लभेत, संवत्सरेण सिद्धिंच लभते नात्र संशयः. गणपतीचे 12 नावं म्हटल्याने विद्यार्थ्याला विद्या मिळते, धनार्थ्याला धन मिळतं, मोक्षार्थ्याला मोक्ष मिळतो. गणपतीच्या 12 नावात काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे. आपण अजून एक उदाहरण घेऊ. 12 एतानि नामानी, आपण म्हटलं ना आता, तसंच एतानि ज्योतिर्लिंगानी, 12 ज्योतिर्लिंगांचे नाव घेतल्यानंतर सायं प्रातः पठेन नरः, सप्तजन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति. 7 जन्मांचं पाप या 12 ज्योतिर्लिंगांच्या नुसत्या स्मरणाने नष्ट होतं. ही थोडी अतिशयोक्ती वाटते की नाही? की 12 नावं घेतले की 7 जन्माचं पाप नष्ट झालं. इथे तर 1 कोटी अश्वमेध यज्ञ सांगितलंय. का बरं सांगितलंय असं? तर याचं तुम्ही सार लक्षात घ्या. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं एक उदाहरण आधी देतो, म्हणजे विषय लक्षात येईल. निवृत्तीनाथ महाराजांकडे त्यांनी पसायदानात काय मागितलं? म्हणे आणि ग्रंथोपजीविये. शब्द काय वापरला? ग्रंथोपजीविये. ग्रंथांवरती ज्यांची उपजीविका चालते, म्हणजे आम्ही कैलास महाराज हे सगळे वारकरी. आमची उपजीविका कोणावर आहे? ग्रंथावर आहे. भागवत नसतं तर, रामायण नसतं तर मी काय सांगितलं असतं? तुकारामाचा गाथा ज्ञानेश्वरी आमच्या कैलास महाराजांनी वाचलीच नसती तर त्यांनी काय कीर्तन केलं असतं? आमच्या उपजीविकेचे साधन आहेत हे ग्रंथ. मग हे ग्रंथ आम्ही वाचतो, ऐकतो, त्याचं परिशीलन करतो, तुमच्या पुढे मांडतो, तुम्हाला समजेल असे ते ग्रंथ सांगतो. आणि ते ग्रंथ श्रवण केल्यानंतर तुम्ही ग्रंथातला सारभूत भाग लक्षात ठेवता. आणि तुमच्या घरात असणाऱ्या मुलांना, लेकींना, सुनांना, जावयांना, नातवांना, नातींना तो सारभूत भाग समजून सांगतात. सगळी कथा सांगत नाही, एवढंच सांगतात. हरी 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 म्हणा, नारायण नारायण म्हणा, केशव केशव म्हणा. भागवताचा ग्रंथ नुसता घरात आणून त्याच्यावर डोकं ठेवा. लक्षात ठेवा, ती घरात परंपरा सुरू होते. काय सुरू होते? की आमच्या आजीने सांगितलं होतं हरिहरी म्हणा. गेली बिचारी आमची आजी, पण आम्हाला हरिहरी म्हणा सांगून गेली. मग ते नातवंड त्यांच्या नातवंडांना सांगतात. आमची आजी, विचार करा, ते सांगतात हरी 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 म्हणा असं सांगून गेली. पंढरपूरची वारी करा सांगून गेली. मग त्या नातवंडांचे नातवंड त्यांच्या नातवंडांना सांगतात. आता तो फोटो थोडासा अस्पष्ट झालाय, पण खूप जुन्या काळात ही स्त्री आपल्या घरात होऊन गेली. तिने हरी 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 म्हणायला सांगितलं. सिद्ध होती ती पंढरपूरला जायची बरं का, पायी जायची, आपण तर गाडीने जातो. असं सांगत 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 त्यांच्या घरात भक्तीची वंश परंपरा सुरू. काय सुरू होते? भक्ती कशी सुरू होते? वंश परंपरेने. आणि ज्या घरात वंश परंपरेने भक्ती सिद्ध होते त्या घरात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याचं पुण्य हे कोटी यज्ञ फल स्मृतः, 1 कोटी यज्ञांचं फळ देणारं असतं. तुम्हाला सोपं सांगतो,
तुम्ही एक भ्रम मनातनं काढून टाका. श्रीशैल्यम क्षेत्री तुम्ही आलेले आहात असं मानू नका. तुम्हाला आणलं गेलं. काय सांगितलं मी? कोणी आणलं? कोणी आणलं? धनानि भूमौ पशवश्च गोष्टे नारीगृहद्वार जना स्मशाने देहश्चितायां परलोकमार्गे धर्मानुगच्छति गोजीव एकः. जिथे माणसाचा धर्म नेतो त्या ठिकाणी मनुष्य जात असतो. तुम्ही धर्मच केला नाही तर तुमचा अधर्म तुम्हाला जिथे नेतो तिथे तुम्ही जात असता. दारू प्यायला मनुष्य दारूच्या दुकानात जातो म्हणणं चूक आहे. त्याचं पाप कर्म त्याला घेऊन जातं. कोण घेऊन जातं? आणि श्रीशैल्यम क्षेत्री कोण घेऊन येतं? आपलं पुण्यकर्म. लक्षात ठेवा, मुद्दामून इंग्लिश शब्द वापरतो मी. ज्याचा जितका शेअर असतो तितकंच त्याला भक्तीचं फळ प्राप्त होत असतं. आपल्या शेअरपेक्षा जास्त कधीही कोणाला काही मिळत नाही आणि आपल्या शेअरपेक्षा कधीही कोणाला कमी मिळत नाही. म्हणून हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्ही पुण्यसंचय एवढा करा की तुमच्या पुण्याची गणना न करताच आली नाही पाहिजे. इतकी पुण्याची गणना करून स्वतःवरती भगवंतांच्या कृपेचा सतत वर्षाव करून घ्या. माणसाला असं नेहमी वाटतं की देवाने माझ्या बरोबर मला साथ देता असला पाहिजे भगवंत. माहिती नाही, देवाची मला साथ नाही. लोक तक्रार करतात की नाही, आम्ही सगळे प्रयत्न करतो पण दैवाची साथ नाही असे म्हणू नका. आपलं पुण्य कमी पडतं. काय कमी पडतं? या जगतात जे जे काही घडतं ते पाप पुण्यामुळे घडतं. तुम्ही या श्रीशैल्यम क्षेत्री आलेले आहात. तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या वाडवडिलांच्या, तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईचं हे प्रतीक की तुम्ही आज इथे कुठे आलेले आहात? तीर्थक्षेत्री आलेले आहात. नुसते आलेले नाहीत तर शिवपुराणाची कथा ही या ठिकाणी श्रवण करत आहात. मग भागवतात सांगितलंय, असं वंशानुचरित गामी अनेक जन्माच्या पुण्याईचा उदय होत 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 माणसाच्या हातून सत्कर्म घडतं. त्या सत्कर्माचं फळ आणि 1 कोटी यज्ञाचं फळ दोघही वेगळे असत नाही. लक्षात आलं का? सरळ सोट 1 कोटी रुपये कधीही कोणाला मिळतात का हो? आपल्याला 1 कोटी यज्ञ हा विषय समजणार नाही म्हणून मी 1 कोटी रुपये म्हणतो. रेल्वेचे रिटायर्ड ग्रुप आहे, तुम्हाला मोठं पेन्शन असेल, तुम्हाला मोठी रक्कम PF वगैरे मिळालेली असेल. आम्हाला ती रक्कम दिसते पण त्या रकमेच्या पाठीमागचे तुमचे परिश्रम दिसले का? आम्हाला दिसले का? तुम्ही फर्स्ट शिफ्ट केली, सेकंड शिफ्ट केली, नाईट शिफ्ट केली, फर्स्ट करून सेकंड केली, सेकंड करून नाईट केली, गर्दीत लटकत गेले, लटकत घरी आले. या तपश्चर्येचं फळ तुम्हाला एकदम काहीतरी मिळालं आहे नाही. पण ते काही एका दिवसाच्या तपश्चर्येचं फळ नाही. तुम्हाला सांगावं लागतं 30 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्ष मी काय केली? सर्व्हिस केली. तसं या शिवपुराणात सांगितलंय, कोटी यज्ञ फलस्मृता, की तुम्ही या शिवशैल्यम तीर्थक्षेत्री आल्यात म्हणून तुम्हाला कोटी यज्ञाचं फळ जरी मिळत असलं तरी त्याच्यासाठी अनेक जन्मार्जित पुण्य तुम्ही पणाला लावलं. त्याच वेळेस या ज्योतिर्लिंग क्षेत्री तुमचं वास्तव्य झालं. विषय लक्षात येतोय का? हा विषय सरळ सरळ आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईवरती अवलंबून आहे असं शिवपुराण सांगतं. मग शिवपुराणाच्या देवराज नावाच्या राजाची कथा सांगून शिवपुराणाच्या महत्वाचं विदित तत्व महर्षी वेदव्यासांनी सांगितलं की अनेक जन्माचा पापी असलेला देवराज नावाचा ब्राह्मण सुद्धा शिवपुराणाच्या कथेने काय झालं? उद्धरून गेला. मग शिवपुराणाचं प्रथम चरित्र आहे विश्वेश्वर संहिता.
कुठली संहिता? ही विश्वेश्वर संहिता आज तुम्हाला सांगायची आणि आजच्या कथेची विश्रांती करायची. सगळ्यांनी जप करा. हरे राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, बालकृष्ण भगवान की जय. मी तीर्थक्षेत्राचं नाव तुम्हाला सांगतो, हरिक्षेत्रम. कुठे आहे हरिक्षेत्र? तर बिहार प्रांतामध्ये या हरिक्षेत्राचं वर्तमान काळातलं नाव आहे मुंगेर. मुंगेर नावाचं तीर्थक्षेत्र. तिथे हरिक्षेत्र नावाचं पुराणकालीन नाम असलेलं शंकराचं मंदिर आहे. असं सांगितलं की सत्ययुगामध्ये शंकरांचा जन्म झाला. कुठल्या युगात? काव शंकर जन्माला कसे आलेत? शंकरांचा जन्म कसा? तर आवाज येतोय ना ऐकू? आवाज येत नाही. आता येतोय का? आता येतोय का? हा, बघा बरं काय झालंय. भास्कर काका आवाजाला काय झालं? आतापर्यंत काहीच ऐकू नाही आलं का? हा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 आता येतोय का? हरे हरे, हरे कृष्ण. मागचे लोक आता येतोय का? कृष्ण हरे हरे. आता येतोय ताई? मागे बसलेले लोक हात वर करा बरं. हा ठीक आहे, आता येतोय ना? बिहार प्रांतातलं मुंगेर नावाचं तीर्थक्षेत्र. त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे हरिक्षेत्र. प्रसंग असा घडला की शंकरांचा जन्म झाला. पण शंकरांचा जन्म कसा झाला? कथा नीट आहे का? एक दिवस या पृथ्वीवरती सगळीकडे जलप्रलय होता आणि या जलप्रलयामध्ये साक्षात परमात्मा पूर्ण सच्चिदानंद घन नारायण विश्वरूपामध्ये शयन करत होता. कसा शयन करत होता? नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये, सहस्त्रपादा शिशिरोर्बाहवे, सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. कोण शयन करत होता? म्हणे पूर्ण परमात्मा नारायण. त्या नारायणाला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली. मग सृष्टी निर्माण करण्यासाठी या नारायणाने स्वतःच्या शरीरापासून 3 गुण निर्माण केलेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि या सत्वगुणातनं जो जन्माला आला त्याचं नाव विष्णू. काय नाव? रजोगुणातनं जो जन्माला आला त्याचं नाव ब्रह्मदेव. आणि तमोगुणातनं जो जन्माला आला त्याचं नाव रुद्र म्हणजे शंकर. आता मी दुसरी ओळख सांगतो. ब्रह्म विष्णू रुद्र कोण आहेत? म्हणे एका नारायणाचेच 3 अंश आहेत. काय आहेत? नारायणाचे अंश आहेत.
आता याच्या पुढचं वाक्य आहे का, ज्या वेळेस पूर्ण परमात्मा नारायण या भूतलावरती प्रगट होण्याची इच्छा करतो, त्यावेळेस तो 3 स्वरूपात प्रगट होतो. पहिलं स्वरूप आहे ब्रह्मदेव, दुसरं स्वरूप आहे विष्णू आणि तिसरं स्वरूप आहे रुद्र. आता आपण आपल्यासाठी हे 3 गुण लावून घेऊ. शास्त्राचा सिद्धांत आहे, अद्यवा अब्दशतान्ते वा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुवम. या भूतलावरती माझा जन्म झाला, तो जन्म घेण्यासाठी माझं पूर्वजन्मीचं अनेक सुकृत, त्या सुकृतांचा हिशोब लावून मला ब्रह्मदेवाने जन्म दिलाय. कोणी जन्म दिलाय? ब्रह्मदेवाने. आया मन में चले वृंदावन में असा जन्म दिलेला नाही. माझ्या जन्माचं, माझ्या पूर्वजन्माचं अनेक सुकृतांचं जसं फळ तसा मला देह दिला. मग ब्रह्मदेवाने मला ज्ञानाने जन्म दिल्यानंतर मरेपर्यंत माझ्या हातून जे जे काही कर्म घडणार, ते कर्म, त्या कर्माला म्हणायचं स्थिती. ब्रह्मदेवाने केली उत्पत्ती, आता विष्णू माझी स्थिती करतो. मी श्वास घेतो कोणाच्या सत्तेने? विष्णूच्या. मी भोजन करतो कोणाच्या सत्तेने? विष्णूच्या. मी शयन करतो कोणाच्या सत्तेने? विष्णूच्या. मग मला भोजन प्राप्त होतं, मला श्वास मिळतात, मला शयनादी कृत्य मिळतात. पण किती मिळतात, कसे मिळतात? म्हणे तेही तुमच्या पूर्वजन्माच्या सुकृतीवर अवलंबून आहे. मला आज पंचपक्वान्नांचं जेवण मिळावं का भाजी भाकरीचं मिळावं, हे कोण ठरवतं? पूर्व सुकृत. म्हणजे उत्पत्ती सुद्धा पूर्व सुकृताने होते आणि स्थिती सुद्धा पूर्व सुकृतानेच मिळते. आणि राहता राहिला मनुष्य देहाचा मृत्यू. मृत्यू सुद्धा पूर्व सुकृताने येतो. कशाने येतो? पूर्व सुकृताने. काही माणसं असतात देवाची आरती करत 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 मान टाकतात. काही माणसं असतात शौचालयात प्राण जातात. लक्षात ठेवा, मी कोणाचंही कौतुक करत नाही, कोणाची निंदा करत नाही. मी फक्त एवढंच तुम्हाला सांगतोय की पूर्व कर्मानुसारच माणसाला जन्म, पूर्व कर्मानुसारच त्या जन्मातलं क्रियमान आणि पूर्व जन्मावरतीच त्याचा मृत्यू काय असतो? अवलंबून असतो. भोगणे हे फळ संचिताचे. मागच्या जन्मी तुम्ही जे संचित कराल तेच संचित या जन्मात तुम्हाला जन्म म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 गोष्टींद्वारे प्राप्त होते. पण याच्यातलं हे वाक्य महत्वाचं नाही. महत्वाचं वाक्य हे आहे की ब्रह्मदेव या सृष्टीला निर्माण करतो. ती ज्ञान सृष्टी आहे. कशी सृष्टी आहे? ही सृष्टी अज्ञानाने निर्माण झालेली नाही. विष्णू या सृष्टीचं पालन पोषण करतो. ते पालन पोषण सुद्धा ज्ञानम पालयती. ज्ञानाद्वारे पालन पोषण केलं जातं. आणि मृत्यू सुद्धा ज्ञानानेच होतो. पण ज्ञान कसं आहे? म्हणे जन्मासाठी लागणार ज्ञान रजोगुण आहे. जन्माला आल्यानंतर आयुष्य जगावं कसं हे सांगणारा सत्वगुण आहे. आणि मृत्यू येत असताना मनुष्याचे सगळे पाप, कर्म, संचित, भोग, भोक्तृत्व, पातेल्यात ठेवलेलं दूध जसं ओतू जातं तशी ही कर्मगती ओतू जाते. आणि त्या कर्माचं फळ त्याला मृत्यूसमयी तमोगुणांनी प्राप्त होतं. मग मला तुम्हाला आज एवढंच सांगायचं आहे, ब्रह्मदेव रजोगुणापासून, विष्णुदेव सत्वगुणापासून आणि रुद्रदेव तमोगुणापासून निर्माण झाले. पण हे तिघही जण कोण आहेत? म्हणे पूर्ण परमात्मा नारायणाचेच 1/3, 1/3, 1/3 भाग आहे. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र हे 3 देव वेगवेगळे नाहीत. नारायणेन अंशम्. आता तुम्ही नारायण अथर्वशीर्ष भागवतात म्हटलं की नाही? त्याच नारायण अथर्वशीर्षात तुम्ही म्हटलं
नारायणात् ब्रह्मा जायते, नारायणात् विष्णुर्जायते, नारायणात् रुद्रो जायते. नारायणापासूनच ब्रह्मदेव, नारायणापासूनच विष्णू आणि नारायणापासूनच शिव. किंबहुना शिव आणि नारायण वेगळे नाहीत, विष्णू आणि नारायण वेगळे नाहीत. ब्रह्मा नारायण शिवश्च नारायण म्हणतात ना, ब्रह्मदेव आणि नारायण सुद्धा वेगळे नाही. मग ज्या वेळेस नारायण पूर्णपणाने या भूतलावरती अवतीर्ण होतो त्यावेळेस 3 रूपाने तो अवतीर्ण झाला. पण इथपर्यंत ठीक. लक्षात ठेवा, या जगतात नेहमी वाद कशामुळे निर्माण होतात? भांडणाचं कारण तर भांडण संतती, संपत्ती, धन यांच्यामुळे होत नाही. भांडण होण्यासाठी एकमेव गुण असतो, त्या गुणाचं नाव आहे श्रेष्ठत्व. काय आहे? जोपर्यंत मला तुम्ही श्रेष्ठ म्हणतात तोपर्यंत मी तुमच्याशी भांडणार नाही. पण ज्या दिवशी तुम्ही मला श्रेष्ठ म्हणणार नाही त्या दिवशी तुम्ही माझ्या, मी तुमच्या उणीवा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या जगतात अनादि काळापासून भांडण कशापासून आहे? श्रेष्ठ कोण? अहो, घराघरात पती पत्नींचं भांडण सुद्धा याच्यामुळेच होतं. आता मी माझ्यासाठीच सांगतो, मी बायकोला सांगून टाकले तू श्रेष्ठ, त्यामुळे आमच्याकडे भांडण हो. मुकट्याने बॅग भरून देते, मी 7 दिवस श्री शैल्यमला. श्रेष्ठत्व द्यावं. काय द्यावं? मग हे 3 देव जन्माला आल्यानंतर या 3 देवतांचं भांडण झालं. कशामुळे? की या जगतात सत्वगुण श्रेष्ठ, रजोगुण श्रेष्ठ का तमोगुण श्रेष्ठ? मग सत्वगुणाचे स्वामी आहेत कोण? विष्णू. आणि रजोगुणाचे स्वामी आहेत ब्रह्मदेव. ते कडकड कडकड एकमेकांशी भांडू लागले. पण तमोगुण म्हणतोय की मी काही भांडण्याचं कारण नाही. कारण ज्या वेळेस यांचं भांडण संपेन त्यावेळेस यांच्या लक्षात येईल की सत्वगुणाचंही काम भांडणं नाही, रजोगुणाचं कामही भांडणं नाही. भांडणं हे काम तर खरं माझं आहे. मग ब्रह्मदेव आणि विष्णू एकमेकांशी भांडू लागले. भांडून भांडून एकमेकांवरती थकलेले, दमलेले, श्रमलेले दोनही देव. ब्रह्मदेव ब्रह्मास्त्राचा तर नारायण अस्त्राचा उपयोग करून एकमेकाशी युद्ध करू लागले. या सृष्टीचा विनाश होतो की काय असं घनघोर यज्ञ, घनघोर युद्ध त्या मुंगेर नावाच्या क्षेत्री होऊ लागलं. त्यावेळेस या सृष्टीचा विनाश होऊ नये, सृष्टीचा विनाश मीच करायला योग्य आहे हे शंकरांनी जाणून एक दिव्य स्तंभ दोघांच्या मध्ये निर्माण केला. आता तो दिव्य स्तंभ काय करतो? विष्णूने सोडलेलं विष्णू अस्त्र स्वतःवरती धारण करतो. ब्रह्मदेवाने सोडलेलं विष्णूवरचं ब्रह्मास्त्र सुद्धा स्वतः धारण करतो. पण त्या स्तंभाला एक सुद्धा प्रतिशोधाचा बाण लागला नाही. त्या स्तंभाला त्या 2 अस्त्रांचा स्पर्श होता क्षणी पाण्यासारखा तो बाण थंड व्हायचा. मग दोनही देव थकलेत आणि थकलेल्या अवस्थेत त्या स्तंभाजवळ जाऊन पाहतात की या स्तंभामध्ये नेमकं काय. जर नेमकं जाऊन काय पाहण्यासाठी गेलेले असताना कोण दिसला? सगळ्यांनी म्हणा. त्या स्तंभामध्ये ब्रह्मदेवाला, विष्णूला कोण दिसला? शिवपुराणात स्वतः महर्षी वेदव्यास सांगतात. म्हणा, मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागत. जन्म मृत्यु जरा व्याधी, जन्म मृत्यु जरा व्याधी, पीडितं कर्म बंधनैः, पीडितं कर्म बंधनैः. मृत्युंजयाय रुद्राय, मृत्युंजयाय रुद्राय, नीलकंठाय शंभवे, नीलकंठाय शंभवे. अमृतेशाय शर्वाय,
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः महादेवाय ते नमः विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वेश्वर विरूपाक्ष सर्वदेव शरणागतम् सर्वदेव शरणागतम् मृत्युंजय नमस्तेस्तु मृत्युंजय नमस्तेस्तु सांब सदाशिव नमो नमः सांब सदाशिव नमो नमः. त्या विष्णूने ब्रह्मदेवाने त्या स्तंभाकडे बघितलं. तो स्तंभ अग्निर्मय ज्योतिर्मय अग्निसारखा तप्त होता. ज्योतीसारखा म्हणजे रत्नोज्वल हिरे माणिक मोती ज्याच्यात जडावलेले असा सुशोभित होत होता. आणि त्या सुशोभित असणाऱ्या त्या स्तंभांमध्ये विश्वेश्वर विरूपाक्ष सगळ्या विश्वाला एका डोळ्यात सामावणार रूप धारण करणारे शिवशंकर तिथे उपस्थित होते. विश्वेश्वर विरूपाक्ष कसे होते ते म्हणे शरणागत वत्सल. ज्योतिर्मय सृष्टीत बघितलं तर शंकरांच्या मांडीवरती ब्रह्मदेव बसले, दुसऱ्या मांडीवरती विष्णू बसलेले. आणि जो ब्रह्मदेव विष्णू दोघांचंही पालन पोषण करतोय असा त्या दिव्य शंकरांच्या स्वरूपाचं दर्शन ब्रह्म आणि विष्णूला झालं. दोघांनी स्तुती केली. दोघही जण म्हणतात ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्यं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं सांब सदाशिव भगवान की. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सत्व रज आणि तम हे तीन गुण या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालेत. पण या तीन गुणांमध्ये पहिला गुण कुठला अवतीर्ण झाला तर त्या गुणाचं नाव आहे तमोगुण. कुठला गुण? म्हणून या तमोगुणापासूनचे शिवशंकर विश्वाद्यम विश्ववंद्यम विश्वाचे आद्य आहेत आणि विश्ववंद्य आहेत. हे कोणाला समजलं म्हणे सत्व गुणधारी विष्णूला समजलं, रजो गुणधारी ब्रह्मदेवाला समजलं. मग शंकरांनी काय केलं तर ब्रह्मदेव आणि विष्णूला माझी सर्व व्यापकता समजावी म्हणून विष्णूला सांगितलं हे विष्णुदेवा मी कोण आहे तुम्ही तर मला ओळखलं, पण माझ्या शरीराचा ऊर्ध्व भाग कुठपर्यंत गेलाय बघून या. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं विष्णुदेव वर जाऊन बघताय तर तुम्ही वर जाऊ नका, तुम्ही कुठे जा खाली जाऊन माझा अंत शोधा. विष्णुदेव ऊर्ध्व भाग तपासायला गेलेत, ब्रह्मदेव खालचा भाग तपासायला गेलेत, पण अंतपारम न लभ्यते. त्या शिवशंकरांचा ऊर्ध्व भाग सत्यलोकापर्यंत जाऊन आले तरी सापडला नाही, अधोभाग पाताळापर्यंत गेले तरी सापडला नाही. पण ब्रह्मदेवाला तो अपमान वाटला की मी शंकरांना ओळखू शकलो नाही, माझी ख्याती ती काय राहील. म्हणून ब्रह्मदेवाने खोटं खोटं येऊन सांगितलं की हे शंकरा तुझा अधोभाग मी बघितला, साक्षीदार म्हणून केतकी पुष्प ठेवलं. आणि शंकरांनी सांगितलं ब्रह्मदेवा अनृतम वक्ती, माझा अधोभाग कुठपर्यंत गेलाय हे जाणण्याचं सामर्थ्य या भूतलावरती कोणामध्येही नाही, अगदी तू ब्रह्मदेवेस तुझ्यातही नाही. म्हणून तू खोटं बोललायस म्हणून मी तुला शाप देतो की तुझी या भूतलावरती कोणीही पूजा करणार नाही. का पूजा करणार नाही? तू खोटं बोललास म्हणून. खोटं बोलणाऱ्याला या जगतात कोणीही पूजत नाही. पण नारायणाचा स्वरूप अंश असलेला विष्णू सांगतो की देवाने ऊर्ध्वगतीपर्यंत भूलोक भुवहालोक स्वहालोक महालोक
जनहा लोक तपहा लोक सत्य लोकापर्यंत जाऊन आलो, तुझं मला तत्व समजलं नाही. मग आमच्या विष्णूला शंकरांनी खरं बोलला म्हणून हृदयात स्थान दिलं. कथेत सांगितलंय शिवस्य हृदयम विष्णू, शंकरांच्या हृदयात स्थान कोणाला? विष्णूला. आणि विष्णुस्य हृदयम शिवः, विष्णूच्या हृदयात स्थान कोणाला? शंकरांना. का बरं स्थान? ब्रह्मदेव खोटं बोलला म्हणून त्याची पूजा होत नाही, पण विष्णू खरं बोलला म्हणून दोघांनी एकमेकांना स्थान कशात दिलंय? हृदयात. ब्रह्मदेवाने माफी मागितली, म्हणे शंकरा माझं ज्ञान स्वरूप इतकं श्रेष्ठ आहे, मी वेदांचा अधिकारी आहे, तरी मी शंकरांना समजू शकलो नाही. असं जर म्हटलं तर माझी ख्याती ती काय राहील, म्हणून मी खोटं बोललो, मला क्षमा कर. म्हणून क्षमा केली आमच्या नारायणाने. आणि शंकरांनी सांगितलं ब्रह्मदेवा तुला उशाप देतो की तुझी पूजा कुठेही होणार नाही असं मी सांगितलं, पण तुझी पूजा होईल असं या भारतामध्ये एक तीर्थक्षेत्र असेल की जिथे तुला भगवंत म्हणून पूजलं जाईल. ते तीर्थक्षेत्र म्हणजे राजस्थानमधलं श्री पुष्कर क्षेत्र. ब्रह्मदेवाची त्याच्या व्यतिरिक्त कुठेही पूजा होत नाही. केतकीनेही माफी मागितली, शंकरांनी सांगितली की तू खोटी साक्ष दिली म्हणून मी तुझा त्याग करतो, पण तू उशाप मागितला म्हणून ब्रह्मदेव विष्णू यांच्या पूजेमध्ये तुझं स्थान राहील. म्हणून आपण केवड्याचं पान शंकरांशिवाय इतर सर्व देवांना वाहतो केतकी पुष्प. पण ब्रह्मदेव आणि विष्णू दोघंही एकमेकांसमोर बसलेत आणि त्यांनी विचार केला की हा तमोगुण जोपर्यंत आपल्याला साथ देत नाही तोपर्यंत सत्वगुण रजोगुण कार्यान्वित होऊ शकत नाही. म्हणून आपण याच्यामध्येच वास्तव्य केलं पाहिजे. म्हणून ब्रह्मदेव आणि विष्णू साक्षात शिवशंकरांची पूजा करते झाले. कुठे पूजा केली? तर बिहार प्रांतात गंगा नदीच्या तीरावरती हरिक्षेत्र या तीर्थक्षेत्री दोघांनी त्या ज्योतिर्मय अग्निर्मय असलेल्या स्तंभाला आसन दिलं. काय दिलं? आसन दिलं. पाद्य समर्पण केलं, अर्घ्य समर्पण केलं, पंचामृताचं स्नान केलं. पंचामृताच्या स्नानानंतर रुद्राभिषेक केला, वस्त्र अलंकारादी अर्पण केले, पुष्पमाळा अर्पण केल्या आणि पुष्पमाळा अर्पण केल्यानंतर ज्योतिर्मय स्तंभ पूजेसाठी शांत व्हावा म्हणून बिल्वपत्रांचं अर्चन केलं. आश्चर्य घडलं, अग्नीसारखा तप्त होता तो स्तंभ. बैलगाडीची चाक अग्नीमध्ये तापवतात की नाही, तो थंड करण्यासाठी पाणी शिंपडतात, पण तो लौकिक अग्नी आहे. हा शंकरांचा ज्योतिर्मय अग्नी होता. म्हणून बेलाचं एक एक पान व्हावं आणि हळूहळू 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 तो स्तंभ शांत व्हावा. मग तो स्तंभ किती वेळ शांत व्हायला लागला तर शिवपुराणात सांगितलं 24 तास. किती तास? म्हणून आता मी एवढंच लक्षात ठेवतो की 24 तास लागले आणि मी पुढची कथा सांगून मग ही कथा परत मागे घेऊन पुढे नेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय सांगितलं. आणि त्या बिल्वपत्रांनी 24 तास अर्चन करून आच्छादलेला तो ज्योतिर्मय स्तंभ शांत झाला. आणि तो ज्योतिर्मय स्तंभ शांत झाल्या क्षणी साक्षात विष्णू आणि ब्रह्मदेवांनी शांत स्वरूपात त्या शंकरांचं दर्शन घेतलं. ते कसं झालं? म्हणे शिवपिंडींच कारयित्वा. वर्तमान काळात शिवपिंड दिसते की नाही, तशी ही शिवपिंड आहे. म्हणे त्या शिवपिंडीची जी शाळुंका वर्तुळाकार खालचा भाग असतो ज्याच्यावरती लिंग धारण करतात ना, ती शिवपिंडीची खालची शाळुंका म्हणजे पृथ्वी. आणि पृथ्वीवरचा तो अग्निर्मय ज्योतिर्मय स्तंभ म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णूंनी पूजा केलेलं साक्षात शिवस्थान. आणि या दोघांच्या आकृतीला म्हणतात शिवपिंड. काय म्हणतात? शिवपिंडांच धारयती स शिवपिंड. पण ही शिवपिंड अग्निर्मय होती, ज्योतिर्मय होती. 24 तास त्याच्यावरती बिल्वार्चन केलं. तो दिवस आणि रात्र या दोनही मिळून
त्या तिथीचं नाव झालं महाशिवरात्री. काय झाली? सकाळी 6 ते सकाळी 9 प्रथम याम सेवा, 9 ते 12 द्वितीय याम सेवा, 12 ते 3 तृतीय याम सेवा, 3 ते 6 चतुर्थ याम सेवा, 6 ते 9 पंचम याम सेवा, 9 ते 12 षष्ठ याम सेवा, 12 ते 3 सप्तयाम सेवा आणि 3 ते 6 अष्टयाम सेवा. शंकराची अष्टयाम सेवा फक्त वर्षातनं एक रात्री केली जाते. त्या रात्रीचं नाव आहे माघ महिन्यातली शुक्ल पक्षातली त्रयोदशी, जिला तुम्ही म्हणतात महाशिवरात्री. काय म्हटलंय? त्या दिवशी शंकरांच्या उजव्या मांडीवरती विष्णू बसतात, डाव्या मांडीवरती स्वतः ब्रह्मदेव बसतात. ब्रह्म विष्णू शिवम रुद्रंच ध्यात्वा, ब्रह्म विष्णू दोघांच्या योगाने शंकरांची जी पूजा साधली जाते, ज्या दिवशी साधली जाते त्या तिथीला म्हणतात महाशिवरात्र. काय म्हणतात? लक्षात ठेवा, शंकरांची जर रोज पूजा केली तर ती शंकरांचीच पूजा असते, पण महाशिवरात्रीच्या दिवशी शंकरांची पूजा करणं म्हणजे शंकर, ब्रह्म आणि विष्णू या तिघांचीही पूजा करणं. मग ही कथा महर्षी वेदव्यासांनी सूत मुनींना सांगितली. कोणाला सांगितली? आणि सूत मुनींनी प्रश्न विचारला, महाराज, या जगतात शिवतत्व कसं कार्यान्वित होतं आणि कलियुगामध्ये शंकराची उपासना कशी सिद्ध आहे, हे मला कथितो कथा विस्तारम, अत्यंत सुलभतेने सांगू नका, विस्तारपूर्वक कथा करून सांगा की या जगतात शिवतत्व कसं कार्यान्वित होतं आणि यच्च यावत जीवाचं कसं कल्याण. मग पुढे या प्रश्नाला उत्तर म्हणून महर्षी वेदव्यासांनी 9 प्रकारच्या संहिता सांगितल्या. विश्वेश्वर संहिता, रुद्र संहिता, अस्त्र शस्त्र संहिता, विद्याधर संहिता, हरी संहिता, हरी शिव संहिता, औषधी संहिता आदी 9 संहिता सांगितल्या. आणि या 9 संहितांना युक्त असलेली जी कथा आहे तिचं नाव शिवमहापुराण कथा. आता मी शंकरांचा जन्म तमोगुणातनं झाला एवढं सांगितलं, पण हा जन्म काही साकार जन्म नव्हता, हा निराकार जन्म. कसा जन्म होता? मग आजची कथा मला या ठिकाणी थांबवायची आहे. ही कथा थांबवत असताना काही गोष्टींचा मला उलगडा करून द्यायचा. ही शिवपुराणाची कथा भागवतासारखी कथा नाही, ही पैशाचिक सृष्टीची वर्णन करणारी कथा आहे. कारण आमचे शिवशंकर प्रायशः कुठे राहतात? स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा, चिता भस्मालेपहा स्रगपी नृकरोटी परिकरा. स्मशानात राहणारे शिवशंकर, त्या शिवशंकरांची ही परमपाविनी कथा आहे. पण ही कथा भागवताच्या कथेशी तुलना करून ऐकू नका. ही कथा पूर्णतया निराळी. ही कथा मनुष्याला धर्मशास्त्राचं पूर्ण ज्ञान देणारी कथा. ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. एक ज्ञान, एक विज्ञान, एक आत्मज्ञान आणि एक ब्रह्मज्ञान. हे 4ही ज्ञान देणारी भगवंतांची परमपावनी शिवकथा गंगा. भागवतामध्ये 12 स्कंद आणि 335 अध्याय, पण शिवपुराणात एवढी मोठी कथा नाही. म्हणून आपली शिवपुराणाची कथा ही रोज 3 सव्वा 3 तास चालेल असा माझा अंदाज आहे. ही कथा काही रोज 1 सव्वा वाजेपर्यंत चालणार नाही. आजच्यासारखी 12:30 वाजता आपल्याला रोज काय करायची? आरती करायची. एवढी ही विश्वेश्वर संहिता शिवपुराणाची कथा मी तुम्हाला सांगणार. आता कथेचा मला समारोप आजचा करायचा आहे. तो करण्यापूर्वी काही गोष्टींची सूचना करतो. या श्रीशैल्यम क्षेत्री हाटकेश्वर नावाचं शिवलिंग आहे. कुठलं? हाटकेश्वर नाव.
अगदी रस्त्यावरती आपल्याला रिक्षेवाले नेतात, त्याचं या ठिकाणचं नाव निराळ आहे. आलं का लक्षात? ते ठिकाण तुम्ही बघालच, चौकोनी आकाराची शिवपिंडी आहे. या ठिकाणी कार्तिकेयाच्या दर्शनाला साक्षात श्री गणपती भगवंत आले होते. त्या गणपतीचंही मंदिर इथे रस्त्यावरतीच आहे. आणि या शिवलिंगाचं दर्शन पूजन करण्यासाठी पाताळ लोकातले अनेक देवदेवता, नग नाग अप्सरा गंधर्वादी देव येतात आणि या मल्लिकार्जुन शिवलिंगाची पूजा करतात. ते पाताळगंगा तीर्थ प्रत्यक्ष बघून त्यात स्नान केल्याशिवाय राहू नका. मला एक ठिकाण इथलं स्मरत नाही, पण इथे एक ठिकाण आहे, 50 पायऱ्या चढून जावं लागतं. नंदिकेश्वराचं दर्शन होतं, जिथे शंकरांना शोधत शोधत नंदी आला होता. आणि नंदीला प्रथम शंकरांचं दर्शन जिथून घडलं, ते नंदीचं स्थान सुद्धा एका डोंगरावरती आहे. छोटासा नंदी आहे. त्या नंदीवरती काळे तीळ वाहतात. आणि नंदीच्या शिंगातनं बघितलं की आपल्याला या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या कळसाचं काय होतं दर्शन. हे मला माहिती असलेले ठिकाण आहेत. माहिती नसलेले अनेक ठिकाणं या ठिकाणी असू शकतात. सगळे ठिकाणं 7 दिवस भरपूर बघा. शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराज श्रीशैल्यमला आले होते. त्यांचं स्मारक आहे या ठिकाणी. शिवाजी महाराजांना श्रीशैल्यम एवढं आवडलं की त्यांनी घरी पत्र पाठवलं जिजाबाईंना की राज्य तुम्ही सांभाळा, मी श्रीशैल्यम तीर्थक्षेत्री कायमचा संन्यास येऊन राहतो. पुढची कथा काय आहे ते तुम्ही त्यांच्या म्युझियममध्ये प्रत्यक्ष चित्ररूपाने बघा. रोज श्रीशैल्यमाचं दर्शन घ्या, मल्लिकार्जुनाचं दर्शन घ्या. इथे आनंदाची गोष्ट अशी आहे की अर्धा तासापेक्षा जास्त वेळ दर्शनाला लागत नाही. त्यामुळे रोज दर्शनाच्या पूजनाचा लाभ घेऊन मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता हरिकृपा संपादन करा एवढी विनंती करतो आणि आजच्या कथेची समाप्ती करतो. आरतीचं ताट तयार करा. हरा हरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा. 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 सांब सदाशिव भगवान की. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय रत्न कटित करा तुझ गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे गलित मुकुट शोभत डोंगरा. रंजून पुरे धरती गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती श्री राजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय जय लंबोदर पीतांबर फणीवर बंधना. सरळ सोड वक्र तुंड त्रिनयना. सहस्र माता घटपाये सदना. संकल्पी बाबा मे निर्वाणी रक्षा सर्वर वंदना.
सुरवरीश्वर वरदे कारक संजमी जय देवी जय देवी त्रिभुवन भूमी पाता जयचे नाही चारी श्रमणे परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रभाई ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावती लवलाही जय देवी महिषा सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे कारक संजमी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निसाचा केचा पासून सोडी चुक्का पासून सोडी भोपाचा अंबे तुझ वाचोली ओंपुरीला आशा नरहर पल्लिंदाला पद पंकजलेचा जय देवी महिषा सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे कारक संजमी जय देवी लखोटी माळा विचे कंठ काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुम्ही आगन म्हणवा हे दुर्धुळा जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय कर्पूर गौरा बोळा नैनी विचाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा दुधीचे उदरन तुझ कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे झाळा जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देवी दैत्य साधन मंथन पैकेले त्यामाधी अवतीत हलते उठले तेव्हा आसुरपणे प्रार्थना केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी सत्कोटीचे विहित वाचे उच्चारी रघुकुल नाम दासांतरी जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देव या ठिकाणी
की